MCQs. We will start discussing the MCQs on blood pressure. So the first MCQ is, what is blood pressure? So first MCQ is, what is blood pressure? The options are: A option, the pressure of heart on the blood vessel. B option, the pressure of blood on the vein. C option, the pressure of blood exerted on the wall of artery. And all of these. पहा काय क्वेश्चन आहे. व्हॉट इज ब्लड प्रेशर? ब्लड प्रेशर म्हणजे काय? द प्रेशर ऑफ हार्ट ऑन द ब्लड व्हेसल हे नाही होऊ शकत. द प्रेझेन्स ऑफ द प्रेशर ऑफ ब्लड ऑन द वेन, वेनवरचं पण प्रेशर नाही येते. द प्रेशर ऑफ ब्लड एक्झर्टेड ऑन द वॉल ऑफ आर्टरी. So the pressure of blood exerted on the wall of artery is a correct answer. So here C is the correct option. That is known as a blood pressure or arterial blood pressure. Next point or next question. In a normal adult, systolic and diastolic blood pressures are. मला स्टँडर्ड व्हॅल्यूज विचारल्यात किती आहेत सिस्टोलिक आणि डायस्टोलिकच्या. पहिला ऑप्शन आहे 120/80 mm of Hg, 140/80 mm of Hg, 100/120 mm of Hg आणि 80/120 mm of Hg. सिस्टोलिक ब्लड प्रेशर किती असतं? 120 mm of Hg आणि डायस्टोलिक किती असतं? 80 mm of Hg. म्हणजे इथं करेक्ट आन्सर कुठलं आहे? ए ऑप्शन आहे. ए ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. पुढचा पहा. द डिफरन्स बिटवीन सिस्टोलिक अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर इज. आपण मगाशीच पाहिलं की द डिफरन्स बिटवीन सिस्टोलिक अँड डायस्टोलिक प्रेशर इज नोन ॲज व्हॉट. तर पर्याय काय दिलेत पहा. ए पल्स प्रेशर, बी पॉज, सी हार्टबीट आणि 4 पल्स रेट. तर त्याला आपण काय म्हणतो? पल्स प्रेशर म्हणतो. सिस्टोलिक आणि डायस्टोलिक बीपी मधला जो डिफरन्स आहे त्याला काय म्हटलं जातं? पल्स प्रेशर म्हणायचं. पुढचा पहा. द ब्लड प्रेशर इज मेजर्ड बाय. ब्लड प्रेशर कशाच्या साहाय्याने मोजलं जातं असा क्वेश्चन विचारला. इन्स्ट्रुमेंटचं नाव दिले खाली. कार्डिस्कोप ए ऑप्शन आहे, स्टेथोस्कोप बी ऑप्शन आहे, स्पिग्मोमॅनोमीटर सी ऑप्शन आहे आणि बाय पल्स रेट. मग ब्लड प्रेशर मोजण्यासाठी जे ॲपॅरेटस आपण वापरतो त्याला काय म्हणतात? त्याला स्पिग्मोमॅनोमीटर म्हणतात, बीपी ॲपॅरेटस म्हणतात. सो हियर सी ऑप्शन इज अ करेक्ट वन. नेक्स्ट, मॅक्झिमम प्रेशर ऑफ द ब्लड एक्सपिरियन्स्ड. मॅक्झिमम प्रेशर ऑफ ब्लड इज एक्सपिरियन्स्ड असं विचारलंय. ऑप्शन दिलेत. When the blood enters into the systemic aorta, when the blood enters into the pulmonary aorta, when the blood enters into the right atrium, and when the blood enters into the auricle to ventricle. आता साधी गोष्ट आहे. प्रेशरनी ब्लड कोण पंप करणार आहे? ॲट्रिया नाही, व्हेंट्रिकल्स आहेत. म्हणजे व्हेंट्रिकल पंप करतात हे आपल्याला कळलं, डिस्ट्रीब्यूट. मग त्याच्यामध्ये आता राईट की लेफ्ट हे लक्षात घ्यायचं. आता राईट व्हेंट्रिकलला ब्लड पंप करायचे प्रेशरनीच, पण ते फक्त हार्टपेक्षा लंग पर्यंत पोहोचण्या इतकंच करायचंय हार्टपासून. पण लेफ्ट व्हेंट्रिकलचा विचार केला तर लेफ्ट व्हेंट्रिकलला शुद्ध रक्त पोहोचवायचंय तुमच्या पायाच्या नखापर्यंत. मग त्याला ते प्रेशरनी पंप करावं लागेल. म्हणजे सगळ्यात जास्त प्रेशर कुठं असेल तर व्हेन द ब्लड एंटर्स इनटू द सिस्टमिक एवोर्टा, म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये असेल. आणि लेफ्ट व्हेंट्रिकल पासून कोण निघतो तर सिस्टमिक एवोर्टा निघतो. त्यामुळे लक्षात ठेवा की सिस्टमिक एवोर्टा मध्ये सगळ्यात जास्त ब्लडचं प्रेशर हे असणार आहे. सो हियर ए ऑप्शन इज अ करेक्ट वन. नेक्स्ट, ब्लड प्रेशर इन मेनली डिपेंड अपॉन. ब्लड प्रेशर कशावरती अवलंबून आहे? फॅक्टर्स दिलेत खाली. एज, सेक्स, इलास्टिसिटी ऑफ ब्लड व्हेसल आणि डायटरी फॅक्टर. आता असा जेव्हा क्वेश्चन येतो
तेव्हा आन्सर कसं द्यायचं किंवा कसा क्वेश्चन रीड करायचा परत एकदा बघा. ब्लड प्रेशर इज मेनली डिपेंड ऑन म्हटलंय त्यांनी. मेजॉरिटी ते कशावरती डिपेंड आहे. आपण फॅक्टरचा विचार केला तर आपण एज आहे, सेक्स आहे, हे सगळेच फॅक्टर आहेत किंवा डायटरी फॅक्टर आहेत. पण मेजॉरिटी जर तुम्ही बघितलं तर त्या ब्लड वेसलच्या त्या इलास्टिसिटीवर अवलंबून आहे. म्हणून इथं सी ऑप्शन करेक्ट आहे. सो सी इज अ करेक्ट आन्सर, इलास्टिसिटी ऑफ ब्लड व्हेसल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा. सिस्टोलिक प्रेशर इज हायर दॅन द डायस्टोलिक प्रेशर बिकॉज. सिस्टोलिक प्रेशर हे हायर असतं डायस्टोलिक प्रेशर पेक्षा. कारण ए ऑप्शन, blood is forcefully pumped into the arteries by heart during systole. B option, arteries offer less resistance to the flowing blood during systole. C option, due to vasoconstrictions of arteries. And D option, volume of blood in the heart is greater during the systole than during the diastole. व्हॉल्यूमचा वगैरे इथं काही संबंध येत नाही. तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे डायस्टोलिक ब्लड प्रेशर पेक्षा का जास्त असतं, तर हे आन्सर इथं करेक्ट आहे. ब्लड इज फोर्सफुली पंप इन टू द आर्टरीज बाय द हार्ट ड्युरिंग सिस्टोल. कॉन्ट्रॅक्शनचं प्रेशर कसं असणार आहे, जास्त असणार आहे. आणि कॉन्ट्रॅक्शन होऊन ते ब्लड हे कशात पंप केलं जातं फोर्सफुली, तर आर्टरीमध्ये केलं जातं. म्हणून इथं हा ऑप्शन कसा आहे, करेक्ट आहे. पुढे पहा. द पल्स रेट इज मेजर्ड फ्रॉम. पल्स रेट कशात मोजतात असं तुम्हाला विचारले. रॅडियल आर्टरी, ब्रॅकियल आर्टरी, कॅपिलरी आणि डी मध्ये बोथ ए अँड बी. आता त्यांनी पल्स प्रेशर नाही तुम्हाला विचारलेलं. तुम्हाला काय विचारलेलं आहे त्यांनी, पल्सचा रेट. पल्सचा रेट म्हणजे हार्ट बीट विचारलंय त्यांनी. मग पल्सचा रेट आपण कशामध्ये मोजतो, आपल्या रिस्टमध्ये जी आर्टरी असते जिला आपण रॅडियल आर्टरी मध्ये म्हणतो तिच्यामध्ये ते मोजलं जातं. So here A option is a correct answer. Next, fall in the blood pressure due to loss of blood is soon restored because of. Fall in the blood pressure due to loss of blood. समजा काहीतरी ब्लडचा लॉस झालाय तर ब्लड प्रेशर काय होणार आहे, कमी होणार आहे. इज soon restored, पुन्हा ते रिस्टोर केलं जातं. कारण व्हॅसोडायलेशन ऑफ आर्टरी, आर्टरी डायलेट होतात म्हणून. बी ऑप्शन, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन ऑफ आर्टरी, लगेच व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं म्हणून. सी ऑप्शन, इन्क्रीज इन द कार्डियक आउटपुट, कार्डियक आउटपुट वाढतं म्हणून. आणि डी ऑप्शन, बोथ बी अँड सी करेक्ट. मग इथं लक्षात घ्या, तिथं व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन पण होतं आणि हार्ट जास्त वर्क करतं, म्हणजेच आपलं कार्डियक आउटपुट हे पण वाढतं. म्हणून अशा कंडिशनमध्ये ब्लड हे काय केलं जातं, रिस्टोर हे पटकन केलं जातं ब्लड. नेक्स्ट पर्याय पहा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हॉट कनेक्शन हॅज द कोलेस्टेरॉल विथ द ब्लड प्रेशर. कोलेस्टेरॉलचा ब्लड प्रेशरशी काय कनेक्शन आहे असा क्वेश्चन आहे पहा. ए ऑप्शन, इट इन्क्रीजेस मेटाबॉलिक रेट अँड इन टर्न इन्क्रीजेस ब्लड प्रेशर. ते मेटाबॉलिक प्रोसेसेस वाढवतो, चयापचय क्रिया आणि बीपी वाढवतो असा हे ऑप्शन आहे. बी ऑप्शन, इट डिक्रीजेस मेटाबॉलिक रेट अँड इन टर्न डिक्रीज द ब्लड प्रेशर. मेटाबॉलिक रेट कमी करतं आणि बीपी पण कमी करतं असा एक ऑप्शन आहे. सी ऑप्शन, इट डिपॉझिट ओव्हर द वॉल ऑफ आर्टरीज अँड डिक्रीजेस द ब्लड प्रेशर. आर्टरीच्या वॉलच्या वरती डिपॉझिट होतं आणि ब्लड प्रेशर डिक्रीज करतं असं ते म्हणतंय. आणि शेवटी त्यांनी पर्याय दिलाय, इट डिपॉझिट इन द आर्टरीज कॉजेस डिक्रीज इन द डायमीटर अँड इन्क्रीज द ब्लड प्रेशर. म्हणजे ह्याला आपण थोडक्यात काय म्हणतो, अथेरोस्क्लेरोसिस. की फॅट हे ल्युमेनच्या आतल्या बाजूला डिपॉझिट होतं, ल्युमेन नॅरो केली जाते आणि ल्युमेन नॅरो झाल्यामुळं काय होतं, ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो. सो हिअर डी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, ब्लड प्रेशर इज A, inversely proportional to the cardiac output. B, no effect by the cardiac output. C, directly proportional to the cardiac output. And D, none of these.
आपण एक शिकलो की कार्डियाक आउटपुट जर वाढलं तर ब्लड प्रेशर वाढलं. मग इथं कुठला ऑप्शन येईल करेक्ट? डायरेक्टली प्रोपोर्शनल. सो हिअर सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. तर पुढचा क्वेश्चन पहा, थोडासा वेगळा आहे. लक्षात येतो का पहा तुमच्या? हाय साल्ट इंटेक इन द बॉडी मे कॉज हायपरटेन्शन बिकॉज. शरीरामध्ये साल्टचं प्रमाण किंवा इंटेक आपण मीठ खाण्याचं प्रमाण जर वाढलं तर आपल्याला हायपर टेन्शनचा त्रास होतो, ब्लड प्रेशर वाढतं असं म्हणतात. कारण ए ऑप्शन Cl मायनस आयन डिपॉझिटेड ऑन द इनर लाइनिंग ऑफ आर्टरी. Cl मायनसचा काही संबंध नाही. बी ऑप्शन Na प्लस आयन होल्ड वॉटर इन द ब्लड कॉजेस हार्डनिंग ऑफ आर्टरी. Na प्लस हे वॉटर काय करतात? होल्ड करतात आणि त्यामुळं आर्टरीला हार्डनिंग आणतात. सी ऑप्शन Cl मायनस आयन डिसॉल्व इन द ब्लड प्लाझ्मा मे प्रोड्यूस द हायड्रोक्लोरिक ऍसिड. Cl हे प्लाझ्मामध्ये डिसॉल्व होतात आणि HCl तयार करतात. हा एक ऑप्शन आहे. आणि डी NaCl मेक्स द ब्लड मोर व्हिस्कस. आणि NaCl मुळे ब्लड हे चिकट होतं. हे त्याचं करेक्ट आन्सर येते. लक्षात घ्या, खूप जर आपण मीठ खाल्लं तर सोडियम जे ते ब्लडमध्ये वॉटरला होल्ड करतं आणि वॉटरला होल्ड केल्यामुळं ह्या सोडियममुळं आपल्या ज्या ब्लड व्हेसल आहेत त्याच्या काय होतं? हार्डनिंग होतं, त्याची इलास्टिसिटी कमी होते आणि हार्डनिंग जर झालं तर ब्लड प्रेशर काय होतं? वाढतं. म्हणून आपण म्हणतो की मीठ जास्त खाऊ नये. नेक्स्ट, सायनोआर्टेरियल नोड नॉट ओनली इनिशिएट द इम्पल्स फॉर द वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन बट ऑल्सो. एसए नोडशी रिलेटेड मध्येच क्वेश्चन आलाय, तो पण जाता आता बघूया. एसए नोड हा फक्त वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शनच जनरेट करत नाही तर आणखीन काय करतो असा क्वेश्चन आहे पहा. ए मेंटेन नॉर्मल साईज ऑफ हार्टची साईज, त्याचा संबंध नाही. बी कंट्रोल द इलास्टिसिटी ऑफ कार्डियक मसल. कार्डियक मसलची इलास्टिसिटी कंट्रोल करतो, हाही रिलेशन नाही. सी मेंटेन द पेस ऑफ हार्टबीट. तो काय करतो? इट मेंटेन द पेस ऑफ हार्टबीट. आणि डी ऑप्शन आहे कंट्रोल नॉर्मल लेंथ ऑफ कार्डियक मसल ड्युरिंग कॉन्ट्रॅक्शन. मग इथं एसए नोड दोन कामं करतो, वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन पण तयार करतो आणि त्याच्यामध्ये पेस पण मेंटेन करतो. सो हिअर सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, आर्टेरियल ब्लड प्रेशर इज मोर ड्युरिंग द डे टाइम ॲज. आर्टेरियल ब्लड प्रेशर हे डे टाइमला जास्त असतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. का? ए पेरिफेरल रेजिस्टन्स इन्क्रीजेस इन द डे टाइम. बी कार्डियक आउटपुट increases in the daytime. C blood become more viscous during daytime. And D arteries become more hard during the daytime. तर डे टाइमला आपलं आर्टेरियल ब्लड प्रेशर हे जास्त का असतं? तर ड्युरिंग डे टाइम द कार्डियक आउटपुट इन्क्रीजेस. सो हिअर बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, हार्टबीट्स आर इनहिबिटेड और डिक्रीज बाय. हार्टबीट कमी कधी केले जातात, इनहिबिट कधी केले जातात असा क्वेश्चन आहे. ए सिंपथेटिक नर्व अँड ॲसिटिलकोलिन. बी थायरॉक्सिन अँड ॲड्रेनालिन. सी पॅरासिम्पथेटिक नर्व अँड ॲसिटिलकोलिन. डी सिंपथेटिक नर्व अँड ॲड्रेनालिन. एक लक्षात घ्या, हे ज्या वेळेला ब्रेन शिकवेन त्यावेळेस आणखीन डिटेल शिकवेल, पण आता इथं लक्षात घ्या की आपल्या ज्या दोन सिस्टीम आहेत, सिंपथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम, तर सिंपथेटिक नर्वस सिस्टीम हार्ट रेट वाढवते, ब्लड प्रेशर वाढवते आणि पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम वाढलेलं ब्लड प्रेशर कमी करते. सो हिअर पॅरासिम्पथेटिक नर्व अँड ॲसिटिलकोलिन दॅट इज द करेक्ट आन्सर. सो हिअर सी ऑप्शन इज द करेक्ट. नेक्स्ट, हार्टबीट्स आर ॲक्सेलरेटेड और इन्क्रीज बाय. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की हार्टबीट कोण वाढवतं म्हटलं मी? सिंपथेटिक नर्वस सिस्टीम वाढवते आणि कमी कोण करतं? पॅरासिम्पथेटिक. मग इथं ऑप्शन दिलेत पहा. ए सिंपथेटिक नर्व अँड ॲड्रेनालिन. बी थायरॉक्सिन अँड ॲसिटिलकोलिन. सी ॲसिटिलकोलिन अँड व्हॅगस नर्व. डी सिंपथेटिक नर्व अँड ॲसिटिलकोलिन. मग इथं आन्सर कुठला करेक्ट असेल? तर सिंपथेटिक नर्व अँड ॲड्रेनालिन. हे डिटेल्स तो टॉपिक शिकवताना मी अजून नंतर तुम्हाला एक्सप्लेन करेल. आत्ता फक्त एकच लक्षात ठेवायचं की सिंपथेटिक नर्वस सिस्टीम हार्ट रेट वाढवते
आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम तो कमी करते. कार्डियक मसल्स इन द वॉल ऑफ हार्ट कॉन्ट्रॅक्ट. कार्डियक मसल्सचं क्वेश्चन आहे. A. Quickly get fatigue. B. Slowly and get fatigue. C. Quickly and not fatigue. And D. Slowly and not fatigue. काय असेल इथं आन्सर? इथं आन्सर आहे क्विकली अँड नॉट फटीग. त्या कधीही थकत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन. वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉज ऑफ हायपरटेन्शन. हायपरटेन्शनचं कारण खालचं कुठलं नाही असं विचारले पहा. एक्सेसिव्ह थायरॉक्सिन इन ब्लड, स्टिम्युलेशन ऑफ सिम्पॅथेटिक नर्व, किडनी फेल्युअर अँड डी ट्युबरक्युलोसिस अँड कॅन्सर. पहा, थायरॉक्सिन वाढलं तर हायपरटेन्शन होतं. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममुळे सुद्धा ब्लड प्रेशर वाढतं. किडनी फेल्युअर झालं तरी सुद्धा मी तुम्हाला शिकवलं की रिनल फेल्युअर म्हटलो आपण त्याला, ब्लड प्रेशर वाढतं. फक्त जर ट्युबरक्युलोसिस म्हणजे टीबी आणि कॅन्सर हे जर डिसऑर्डर बॉडीमध्ये असतील किंवा डिसीजेस आपल्याला झाले असतील तर त्यांना आपलं ब्लड प्रेशर वाढत नाही. सो हिअर डी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. इमोशन्स such as worries, anxiety, fear can elevate the person's blood pressure by. हे इमोशन्स असतील, वरीज, काळजी, चिंता, भीती, ह्या सगळ्यांमुळं व्यक्तीचं ब्लड प्रेशर वाढतं असं त्यांनी म्हटलंय. ब्लड प्रेशर बाय, पर्सन्स ब्लड प्रेशर बाय. A. Rise in systolic BP. B. Fall in diastolic BP. C. Increasing viscosity of blood. And D. Decreasing elasticity of artery. ह्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीचं सिस्टोलिक बीपी वाढतं म्हणजे इथं राईज इन सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे आन्सर करेक्ट आन्सर आहे. ए ऑप्शन. पुढचा एक क्वेश्चन घेऊ आपण. पेरिफेरल रेजिस्टन्स इन्क्रीजेस ॲज आर्टरी पास अवे फ्रॉम द हार्ट विच. Peripheral resistance increases as arteries pass away from the heart, which A. Normalize blood pressure. B. Decrease blood pressure. C. Increase blood pressure. And D. Increase, decrease as per requirement. So here, increase is in the blood pressure is correct answer. C option correct आहे. Which of the following sentence is incorrect? खाली दिलेल्यापैकी कुठलं वाक्य इनकरेक्ट आहे असं विचारलंय ह्याच्याशी रिलेटेड. ब्लड प्रेशर मूव ड्युरिंग नाईट. ब्लड प्रेशर लेस ड्युरिंग डे. मोर सॉल्ट डाएट इन्क्रीजेस ब्लड प्रेशर अँड लो प्रोटीन डाएट इन्क्रीजेस ब्लड प्रेशर. आता ब्लड प्रेशर मूव ड्युरिंग नाईट आहे, ब्लड प्रेशर लेस ड्युरिंग डे टाइम आहे, मोर सॉल्ट इन द डाएट इन्क्रीजेस ब्लड प्रेशर. तर इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी की कुठलं वाक्य करेक्ट आहे विचारले, इनकरेक्ट नाही आहे ते. तर तिन्हीही वाक्य इनकरेक्ट आहेत, फक्त यातलं एकच वाक्य करेक्ट आहे आणि ते म्हणजे मोर सॉल्ट इन द डाएट इन्क्रीजेस ब्लड प्रेशर. जेवणामध्ये जर जास्त सॉल्ट असेल तर आपलं ब्लड प्रेशर काय होतं, वाढतं. मग इथंपर्यंतचे क्वेश्चन आपण सोडवले. ह्याच्या व्यतिरिक्तचे जे क्वेश्चन असतील ते तुम्ही सोडवा आणि सोडवत असताना जर काही तुम्हाला अडचण आली तर नंतर मला ते विचारा. ठीक आहे.